पालिका प्रशासनाला कंत्राट आणि पर्सेंटेजच पडले असा आरोप करत मनसेचं झाड बचाव आंदोलन. ठाणे शहरात विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज झाड बचाव आंदोलन केलं. ठाणे महापालिका प्रशासनाला पर्यायी उपाय न शोधता थेट झाडं तोडण्याची घाई असल्याचा आरोप मनसेनं केलाय. झाडं तोडण्याऐवजी त्यांचं पुनर्स्थापन करण्याची मागणी करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला. ठाणे महापालिका हद्दीतील विविध विकास कामांमुळे झाडे तोडण्याचं प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं झाडे बचाव आंदोलन केलं. मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी झाडांचं संरक्षण करण्याची मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी झाडे कापण्याऐवजी ती नियोजनपूर्वक स्थलांतरित करण्याची मागणी करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. विकास कामं आवश्यक असली तरी पर्यावरणाचा समतोल राखणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं मनसेनं सांगितलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रवींद्र मोरे यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले. पालिका प्रशासनाला विकासापेक्षा कंत्राट आणि पर्सेंटेजची जास्त चिंता आहे. झाडे तोडण्याऐवजी त्यांचं पुनर्स्थापन करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा मनसेकडून अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय. तसंच शहरातील पर्यावरण वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचं आवाहन रवींद्र मोरे यांनी केलंय. आता छाटणी, आता हे दिवस आहेत का छाटणी? याच्या अगोदर तुम्ही का नाही केली? आणि जी झाडं लोकांनी दाखवली आहेत, ती झाडं ही जी मारली जातात झाडं, त्याच्याकडे नगरपालिकेचं लक्ष आहे का? ही झाडं आपोआप नाही मेलेली आहेत, याच्या मागे कोण आहे का? एवढ्या चांगल्या स्पॉटवर हे झाड त्यांना त्रासदायक आहे, झाड निघालं पाहिजे, याच्यासाठी यांची सगळी मगजमारी आहे. इकडे पण नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे. पण नगरपालिका काय करते त्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही. आम्हाला जेवढं जमेल तेवढ्या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्ते ही झाडं जगवण्याचा प्रयत्न करू. मागील 2 दिवसांमध्ये अधिक झाडं जे आहेत ती उन्मळून पडलेली आहेत. आपण किती आकडा काढलेला आहे तर तिच्या झाडांवरच्या भोवती सिमेंटचं कॉन्क्रीट मोठ्या प्रमाणात आहे. मी बोललो ना की आमच्या पदाधिकारी आपापल्या विभागामध्ये जाऊन या झाडाच्या भोवतीचे कॉन्क्रीट आहे, जे कुठे असं झालेलं आहे ते कॉन्क्रीट तोडून त्याच्यावरती लाल माती टाकतील. एवढं आमचे कार्यकर्ते करतील. धन्यवाद. थँक्यू.